राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नांदेडच्या घटनेकडे जाण्याआधी 2 मिनिटे वेळ द्या। काय विषय चालू आहे तुम्हाला समजून सांगतो। 6330 रुपये कालपर्यंत जमा झालता आपलं। आज सकाळपर्यंत काय परिस्थिती तुम्हाला सांगतो। 2च मिनिटं फक्त। आणि महत्त्वाचं अनाउन्समेंट करणार आहे मी। ज्ञानेश संतोष शिंदे 51 रुपये, उषा आदिनाथ बेलगे 50 रुपये, आदित्य रवींद्र मेनगे 501, दादासाहेब बबन नवले 500, योगेश चंद्रकांत नागावकर 111, विकास तानाजी पवार 51, शंकर दिलीप खरात 100, राजेश शंकर गारगोटे 101, राजेंद्र बबन गोरे 1500 रुपये, सुनील दादाराम डोके 51, अंकुश बापू टिलेकर 100, रवी शंकर आहेरकर 101, दीपक साळुंके 101, कुंदन अनंतराव साळुंके 151, भास्कर विठ्ठल कागडे 101, समर्थ दादासो सरगर 11 रुपये, हेमंत पंडित जाधव 501, विकास श्यामराव मोरे 100, अजय बालेराव 50, संतोष नानासो खुटाळ 101, स्वप्नील विराट घारट 250, राजेश वसंत पासलकर 11 रुपये, संकेत संतोष बधे 100 रुपये। एक गुप्तदान आलेले आहे, त्याचं नाव सांगू नका म्हणले, ते गुप्तदान 251चं आहे। राजेंद्र शिवाजी राजमाने 51, दत्तात्रय बबन पवार 100, संजय शिवाजी डोके 101, प्रतीक धनंजय भागवत 101। अजून एक गुप्तदान आलेले आहे 101 रुपयाचं। अशोक श्यामराव पांचाळ 51, दिलीप साहेबराव सावंत 251, संदीप बाळू गारगोटे 101। अजून एक गुप्तदान आलेले आहे 100 रुपयाचं। आनंद परकाळे 50, विजय वाल्मिक कांबळे 40, अमित जयंतराव जाधव 251, अमोल सुदाम वाघ 50, शिवप्रसाद राऊत 101, हरिदास भगवान चोरगे 501, महादेव मोहिते 50, बावराव ज्ञानोबा मोठे 50, उत्सव विनोद कोकाटे 51, संतोष दत्तात्रय शिंदे 50, आणि पोलीस पाटील आहेत सीतेवाडीचे विक्रम रोहिदास मोजाड 1100 रुपये, आणि आशा देवधर पाटील 555 काल संध्याकाळपर्यंत। आता कालच्या दिवसात जमा झाल्या 10,103, आधीच्या दिवसाचं होतं 6,330, 16,433। हा, तीन गटात त्याची विभागणी करणार आहे मी। ते बादलेले पेशंट आहे त्याला 5,000, जे केमोला आपले सबस्क्रायबर आहेत बेस्ट कॅन्सरचं त्यांना 5,000, आणि उर्वरित रक्कम ही पूरग्रस्तांसाठी ओला दुष्काळ जिथं पडलाय, अति डिस्ट्रॉय झालेला बाग आहे तिथं, आणि त्याच्या सगळ्याचे व्हिडिओ काढणार आहे असंही। आता ह्याच्यात गंमत अशी, टोटल 66 लोकांनी पैसे दिल्यात 1,15,000 सबस्क्रायबरमध्ये, त्याबद्दल दुःख नाही मला। हा, माझी अशी अपेक्षा आहे 65चा जो आकडा आहे ना तो फक्त 100 पुरा व्हावा, 100 लोकांनी। त्याच्यामुळं आज आणि उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच मदत घेतली जाणार आहे, परत काय कुणी 1 रुपया सुद्धा पाठवू नका। दुसरी गोष्ट अशी, ह्याचं नेमकं क्वांटम मी कसं करणार आहे बघा। आता कुणाला तरी देण्याची दानत असणं हा भाग वेगळा आहे। आता ही दान तिची लोक, ही मला कळली याच्यातून, मी लय बारावड्याचा आहे, ही कळली मला की ह्यांची मी म्हणतो त्यांनी 50 रुपये देऊन द्या, पण त्याची दानत आहे हा भाग महत्वाचा आहे। त्याला इतरांपेक्षाही दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे हा भाग वेगळा। मग मी डोकं असं लावणार आहे, मी माझा एक पर्सनल नंबर घेतो, यांचं ऋण फेडलं पाहिजे ना कसं तरी, माझी जबाबदारी आता ह्या लोकांचं, त्यांच्यापर्यंत त्यांना कळवळा आहे म्हणलं, त्यांच्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करायची गरज आहे। मी काय करणार आहे, एक पर्सनल नंबर घेतो, ती सिम फक्त ह्या 100 लोकांना देणार आहे मी। तो नंबर ध्यानात ठेवा, त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांना कशाची अडचण असू द्या, पार करणेपासून कोर्ट कचऱ्यांच्या पोलीस केस होत्या, 100% सहकार्य। हा, नोकरीचं लग्नाचा काही विषय असू द्या, 50 रुपये देणे आज का मागायच्या काळात दानत ठेवणे लय मोठी गरज आहे, ध्यानात ठेवा। त्याच्यामुळे ह्यांच्यासाठी सपोर्ट करायचा, आणि बाकीचं चालूच आहे आपलं, त्याबद्दल वाद नाही। पण बागलामुखीला जाऊन एक हवन सुद्धा करतो ह्या लोकांच्या नावाने, सगळे ती घेऊन जातो यादीच। कसं असतं ह्या जगामध्ये आहे ना, लाख कमावले कोटी कमावले, कसे चांगले वाईट मार्गाने कमावले, ध्यानात ठेवा, शेवट ते रुपयाचं नाणं लोकांचंच असतं तिरडीव बांधल्यावर, ध्यानात आलं का? हा, 200ची क्वार्टर 300ला झाली, लोक कोण मागं सरलं का? हा, कमी प्रमाण झालंय काही,
पेण्याचं, देशीकडे वळल्यात बरेचसे. पण जायचं ते जात्यातच. लोक 5-50 रुपये दुसऱ्याची दुःखाची किंमत करू शकत नाही. पण ही सिस्टीम अशी आहे, 11 रुपये देऊन द्या, पण ती थेंबे थेंबे तळस असा हा विषय आहे ना महत्वाचा. जाणीव असणं गरजेचं आहे. बघू आपण भविष्यात काय होईल. तुमची 5 मिनिटं मी खाल्ली त्याबद्दल माफी मागतो. आता आपण आपल्या स्ट्रेस टुरीकडे जाऊ. नांदेड जिल्हा आणि हदगाव तालुका, त्या जिल्ह्यात किंवा पंचक्रोशीत म्हणा आणि मीडियामध्ये आल्यामुळे लय प्रकरण उचललं गेलं. पण प्रकरणची जी गुंतागुंत होती नात्यातली, संबंधातली, ही लोकांना कळलीच नाही. टोटल मीडियाचे बरेचसे चेक केलं, काय झालं कसं झालं. हा काय होतं, तुम्हाला आतली माहिती देणं किंवा हे कशामुळे होतंय हे सांगणं लय गरजेचं असतं. का माहितीये का, ऐकणाराच्या डोक्यात त्याच्यामुळे थोडा विचार, तो अँगल देणं गरजेचं आहे तुम्ही, की कशामुळे काय झालं. नुसतं चर्चा करून काय होत नाही, किंवा बातमी वरवरची वाचून दाखवल्यासारखी सांगणे ह्याच्यामुळे वाट लागली. मीडिया सुद्धा आता मोठ्याला मीडिया सोडून द्या, ते इकले गेलेले, त्यांचा विषय नाही काय. हा ते फक्त जिथं सांग छो म्हणेन तिथंच पळायचं काम करतात, त्यांचा विषय नाही. पण बारीक सारीक आमच्यासारखे जे छोट युट्यूबर आहेत, त्यांनी सुद्धा या वार्तांकन करताना डीपमध्ये खोलात शिरलं पाहिजे. विषय असा आहे, चिंचगाव नावाचं गाव आहे आणि गोविंद कनसे, वय वर्ष 35. नाईलाजाने काही नाव बदलावं लागतात, लक्षात आलं का. हा जो माणूस आहे याचं फक्त परिस्थितीने गरदार जाणून गोविंद कळला की तुम्हाला स्टोरी कळली. गोविंद हा सुखी समाधानी आणि पोरगा असा आहे, 35 वर्षात तरुण असू द्या, सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी शेती, पाण्याचा ओलावा, ओलिता खाली म्हणलं फरक असतो, 4-5 गाया, दुधाचा धंदा होता. बायको पाठ उठून शिनकूर करायची, हा पान तापाल ठेवायची, यांना उठवायची, पोराला उठवायची, पोराला आंघोळ घालायची, त्यांचं गन पावडर करायची, चपात्या करायची, चहा चपात्या खायची, डबा करायची, पोराला तयार करायची. लय राबावं लागतं बायांना. आणि अत्यंत घरंदाज आणि खास बापाच्या पुढची अशा प्रकारची खानदानी बायको होती त्या माणसाची, ह्या गोविंद कनसेची. 2 सोन्यासारखी मुलं आहेत. थोरली मुलगी आहे नाही 4थी-5वीला, एक बारका मुलगा बारका, मुलगी मोठी. आता ही सई त्या पोरीचं नाव आहे. सगळं कसं सुख काय पाहिजे, शिवाय ह्याला थोडं घरचं बिरचं सगळं व्यवस्थित, बायकोचं टेकान बिकान, दुधाच्या किटल्या बांधून देण्यापर्यंत बायको मदत करायची स्प्लेंडरवर. हा किटली उचलून धर्मी दावा आवडतो, शेतकऱ्याला माहिती. पांद्याच्या रस्त्याने गडीत गावात जायचा, गावात गेला की पहिला दूध घालायचं काम करायचं. तिथं इकडच्या तिकडच्या कुठं काय, कोणाचं काय घडलं, कोणाचं काय झालं, 5-25 जमलेले असतात. त्यांच्या सगळ्या गावचा सातबारा. तुम्हाला सांगतो, गाव पद्धत अशी आहे की 10-5 एकत्र आले ना की काहीतरी विषय काढणार बघा, आणि पार त्याचा सातबारा काढणार सगळा. हा ते स्वतः किती का नाले का ना, पण शाजूकपणा तिथं दाखवणार. कामाला खुरापणीला आलेल्या बायांचं टोळकं अख्ख्या गावाचा सातबारा त्याला माहीत असतो, कोणाचं कसं, कुणाचं टायमिंग किती, कुठल्या पडऱ्याचं घरात शिरल्यावर हे सुद्धा त्यांना कळतं. असं असतं. लय बारीक चर्चा, लय नाजूक चर्चा, आणि हे असंच जग आहे. तसं गड्या सुद्धा एकत्र आले, डेअरी म्हणा कुठं कोण कसा, आणि त्याच्यात एखाद्याची गाडी बा पुढून जावा, लगेच त्याच्यावर चर्चा चालू. आज असं झालं, आज तसं झालं. याच्यात माणूस गुंतला ना, नाही, तू फक्त दादा तुझ्या पोराचं लग्न करून दाखव. तो मला अशी फालतूगिरीमध्ये लय वेळ घालाय आवडतोय, ध्यानात ठेवा. सुधारणार नाहीत. तिथं सनाळे हाणायचा गडीभर, तिथून लगेच हाटील. किटल्या बांधल्या असायच्या, किटलीचं दूध ओतलं की काय गावा ना 10-20 मिली दूध आत किटली शिल्लक राहत. तुम्हाला सांग, निथळून होतं ते खाली तयार. त्याचं दही आणि त्याचा पुंगास वास चालूच तर काही शेतकरी 12 वाजेपर्यंत घरी जात नाही. मग चौकात गेले की हाटीला असतं. चहा, कोणाचा नाश्ता, कोणाला सांगायचा, आपण द्यायचं घ्यायचं सगळं चालू राहतं. त्याच्यातून काही कांद्याचं बी विकत्यात, काही बियाणे विकत्यात, कोणा ट्रॅक्टर ठरवतो, कोण देवाणघेवाण, ग्रामीण वातावरण. अशा प्रकारे हा जो गोविंद आहे हा थोडा मदत करणारा माणूस होता, चांगला फॅक्टर होता. मदत म्हणजे कसं, पंचायत समितीत त्याची थोडी ओळख होती. कोण पाकिटं खालून घेतं, कामं करीतं, पाईप देतंय, मोटर देतंय, कुटी मशनी देतंय, महिलांसाठी शिलाई मशीन देतंय. काही असतात पान खाणारे,
लायनिंगचा शर्ट घालायचा, शर्ट करायचा, तहसीलदार कार्यालयात पदस्थ काम करायचं, 80,000 पगार घ्यायचा आणि परत अपेक्षा ठेवायची. साहेब बघा काय असले तर आणा प्रकरण आपण करू, द्यावं लागतं, घ्यावं लागतं. मुळ्याद उठून मारणार, हे तुम्हाला सांगतो, पैसा खाणारी गोरगरिबाच मुळ्याद कणत बसणार, खालीच येणार नाही. या घटनेमध्ये इतकी बारीक मी संशोधन केलं की घटना नेमकी घडली कशामुळं. शिवगोविंद त्या महिलांना सुद्धा काय गावातल्या मदत करायचं, शिलाई मशीन काय कोणाची देण्या घेण्याचा आतला असं ती काय बोलून दाखवतात. घरकुल मंदिर करायचं म्हणलं तरी 5-5 हजार घेणार लोक आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, देण्यात ठेवा. खाण्याशिवाय, पैशाशिवाय, गरीबाचं रक्त शोषल्याशिवाय लोकांना दम निघत नाही. जाऊ द्या, असू द्या, असू द्या. आता इथं काय झालंय बघा, याच गावात एक बाई आहे आणि तिचं नाव तुम्हाला सांगतो आपण उमा ठेवू, उमाबाई ठेवू, काय हरकत नाही. एक मुलगी तिला, एक 12 महिन्याची मुलगी असेल, लहान. शी आली बा, आता ती काय म्हणतात गरिबी नसती लाज, आणि बाई हुशार होती, तिला काहीतरी प्रपंचाला मदत म्हणून करायचं होतं. सगळ्याच काय अशा वाईट नसत्यात, कधी कधी परिस्थिती पण माणसाला बिघडवती. तिला कळलं कुठून तरी गोविंदराव मदत करतो बा, शिलाई मशीन देतो. मग जिथं बसलेला होता तिथं थोडं लांब उभं राहील, त्याकडे बघितलं आणि मग बोलावलं. आता बाय माणूस कसं गड्यात नाही चवट्यात जात ग्रामीण भागात, ती सिटीत वेगळे, ती नुसते त्या चढीवर नाचत्यात, मांड्या उघड्या सगळंच उघडं, ते नाच डान्स बिन्स बघा तुम्ही, शहरातलं वेगळं राहतं. ती शहरात तर तुम्ही मुंबईला गेलतो, काय पुरीन काय बाया सगळं उकडच, लय अवघड भाऊ. ती जाऊ द्या, बरोबर द्या. शी बोलून घेतलं, मग आला गोविंद. म्हणलं काय, हे बघा आमच्या त्यांना पण विचारलंय मी, माझं शिलाई मशीनचं प्रकरण होईन का हो, मला अर्ज करून बघू, होईन म्हणला, काय अडचण नाही, आणि माझ्या साहेबासंग ओळख आहे, मी देतो करू. एवढं साधं जुजबी बोलणं, त्याच्यात काही हे नव्हतं. तुम्ही पेपर गोळा करून द्या, पेपर केले ना की हां बरं बरं, तुमच्या राहण्याच्या रस्त्यालाच राहणे बघा, मी शरडा चारा येते तिकडं, मग तुम्हाला पेपर तुम्हाला हाका मारून देईन मी. बरं बरं चालतंय. मी यादी काढून दिली काय काय पेपर लागतात ती. झालं त्या ह्याचं सुईला लागलं झेरॉक्सवाल्याचं, ती लागतंच, त्यात इलाज नाही. चांगला धंदा आहे झेरॉक्स, ध्यानात ठेवा. ह्या घटनेमध्ये 1-2 दिवस गेलं, हा आपल्या रानाकडे चालला होता गोविंद. 4-4.5 एकर जमीन, पांदेचा रस्ता. पांद म्हणजे एका साईडने ओढा, रस्त्याकडे रस्ता असतो, दोन्ही बाजू उंचाव शेती असते, पांदेचा रस्ता म्हणतात त्याला. चालला किती, बाई नेमकीच उमाबाई दिसली बा त्याला तिथं, परली ओळख होतीच. आणि मग तिने हात केला, हा गेला. म्हणले मी कागदपत्र काढल्यात, फक्त आधार कार्ड गावा, आम्ही आधार कार्ड गावलो ना, रेस्टिंग कार्ड त्याच्या काढल्यात, ते गावलं ना की मी तुम्हाला उद्या देते बरं का. हा साधा विषय होता ना, काय लांबाची गरज होती का. बांधाव काठी घेऊन बसलेली उभी राहिलेली ती उमाबाई बघितली ना, आणि याचा थोडी पात्र्याची नट वायसर सकट दिली झाली, थोडी झाली. मग मन चिंते ते वैरण चिंते बघा. माणूस चांगला व्यवस्थित जगत असताना मृत्यूकडे कसा जातो ध्यानात ठेवा. आईला म्हणला काय गुबगुबीत बाई आहे. एखाद्या कोंबडी काय, कोंबडी एकात घ्यायला गेला तुम्ही, लय तुमचा जीभ वळवळा करायला लागली, 300 वाली नको, हडकच लागतं. तपासतो माणूस जड आहे का, 450 आहे, 150 द्यायचा तो का. कोंबडी कशी गुबगुबीत आहे, तिला मांद आहे, आखीव रिखीव बाई, ठसकेबाज बाई, आणि ती अशी चांगली. म्हणजे काहींचं कसं असतं, माझं एक जोडीदार तुम्हाला सांगितलं, तुमच्या लक्षात नसतं आलं, त्याची बायको इतकी मारकाट आहे की हडकून हडकाव कातडची असं गुंडाळल्यावर ती मला खाजगीत म्हणतं की बाबा काय बायको त्राम नाही आपल्या. अरे म्हणलं काय झालं, झाला प्रपंच तुझं. म्हणलं आता पोलो कॉलेजला गेली, नाही नाही सगळं खरं आहे, पण आपण काय वाईट मार्गाचा माणूस आहे का. ती सायकल बायको तापसाय गेलं, ती मला नुसती हडकत लागतात, मला हात ठेवील तिथं हाडूक. म्हणला बाई कोणाकोणाचं काय दुःख असतं, मग पुरुषाचं दुःख असतो. म्हणलं मग तुला कसं, नाही नाही मला कसं, मी मानवी मन असं आहे किंवा हाय याच्या समाधान नाही लोक मानत, नाही मांद लागलं पाहिजे, असं गुबगुबीत लागलं पाहिजे, अशी लोक आहेत. म्हणलं न्यार घे तू, नाही तर तू गनोरिया रोगाने माराय बसलाय, नाही तर तुझ्या माग कोयता घेऊन त्या बाईचा नवरा किंवा भाऊ किंवा मुलगा पळाय बसलाय, लय हत्या झाल्यात. म्हणलं तू नेहार घे. ती शांतच झालं. लोकांचं असं आहे, लय वळवळ करतात,
पण कोयता दिसला की जाग्या उघडी, वळवळच नाही. पण मरणार लई बेत तो लोक, आणि अनैतिक संबंधात मृत्यू निश्चित असतो. हा झालं, शीतवान बानगड झाली. आता ह्या दोघांचा पत्रा हलायला लागला, प्रपोज मारलं तिकडं कसं असेल त्यांच्या पद्धतीने, पण त्यांचं जुगाड एक नंबर जुळलं. तुम्हाला सांगतो, हे झाला हंटर आणि ती झाली राणी. हंटर माहिती आहे ना, गोट्या खेळल्या गोट्यात, मोठा टाबान्या, तो थोडा तिसला आणि फुटला तरी त्याला सोडित नाही माणूस. का हा माझा लकी, हा मला लय पचंद आहे. पचंद कळतं का? हा ती ग्रामीण भाषा, त्यानेच गोट्या खेळायचो का, त्याला म्हणतात हंटर. तो प्रिय असतो. बाकी 100 बी गोट्या गेल्या आणि 100 आल्या जिंकल्या त्याला फरक पडत नाही, पण हंटरला लय जीव लावणार, त्याला वेगळा ठेवणार खिशात चड्डीच्या. तुम्हाला कळायचं नाही आतलं. इतकं जुगाड बाहेर जुळलं. तुरीचं रान होतं, तुरीच्या रानात फार लपडी होत्यात बरं का. तुम्हाला सांगतो, तिथे तूर पीक तिथे देण्यात ठेवा. ज्याला शय्या म्हणतात, सुखशय्या वेगळी, शय्या वेगळी. रेडीमेड नैसर्गिक शय्या म्हणलं की तुरीच्या शेताची शय्या. पिकलेली पानं खालची गळून गळून चांगला 4 बोटाचा थर येतो बा खाली, सपाट एकदम, तरासच नाही, गुडघ्या सकट. ओके कार्यक्रम. हा ती गुडघ्यात कार्यक्रम वेगळा राहतो, तुम्हाला आतलं कळायचं नाही. या दोघांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला बा. बरं होऊ द्या, आपलं काय तुम्ही म्हणता, आता कायद्याने बायला परवानगीचे, पण तिला नवरा होता, तिला एक मुलगी होती. ह्या दोन्हींचा विसर पडून ती ह्या गोविंदच्या बाहुपाशात विसावली. थोडं सुख दिलं, थोडं घेतलं, त्यांनी सेम ते केलं. हे व्यवहार लय भारी असतो. सालं कुणाचं पैशावर बिघाडतं, कुणाचं पक्षात बिघाडतं, कुणाचं लय अतिमहत्वाकांक्षा असते, मुख्यमंत्री व्हायचं असतं म्हणून ह्याला ज्यांनी लहानाचं मोठं केलं किंवा ज्यांनी वाढवलं, ज्यांनी ओळख, त्याला सुद्धा ठोकर मारायची लोकांना तरी मानसिकता लोकांच्या. कुणाचं बिघाडतं. दोन अनैतिक संबंध लफलं करणारच बिघडत नाही बरं का लवकर. हा ती काहीतरी विचार मारत आला तरच बिघडतं. लय मिलीजुली सरकार एक नंबर चालते, चलून द्या. पुढं काय होतं, शे चांगलं झाल्यानंतर म्हणजे समजा माणूस पाजला की वासाल्याशिवाय राहतो का? निसर्ग आहे तसंच. गावात कुणीतरी बघितलं कुजबूज कुजबूज चालू झाली, म्हणली तुरीची झाड आता हलत्यात बा, आणि खाली जाऊन बघितलं रिंगाण होते बा, खळच होते दिसत तयार. हा मग जांगड गुत्ता काय हिशोबात चालत असेल यांची आणला माहिती. ही बी तारवाट 35चं गोविंद आणि बाई तर काय 20शीच. ओकेच कार्यक्रम. मग म्हणला लोकांनी कुजबूज कुजबूज चालू केली सुरुवातीला. आता हे कसं आहे, एखाद्या गड्यात कळलं तर गडीने बाईला जर सांगितलं आपल्या बायकोला असं असं आहे बा, बायांच्या पडात तुम्हाला वाटतं काय राहील. चुकून बी तुम्हाला जर पैशाची बॅग रस्त्याने सापडली, लॉटरी लागली किंवा शेतात दण आढळलं कुठं काय, चुकूनही तुमच्या बायकोला सांगू नका, ध्यानात ठेवा अजिबात. दुसऱ्या दिवशी मोबाईलपेक्षा स्पीड निभायचं लक्षात. तिला त्रास होतो, उमदाळतं, उलटी यायला होती का, सांगितलं की बाई कशी न्यार, सांगायचं नाही, गुप्त तुमच्या डोक्यात ठेवा. गड्याच्या डोक्यात राहतं मला माहिती, बायांच्या ह्याच्यात राहत नाही डोक्यात. ती देवाचा नियम आहे, त्याला काही देवाची करणी नारळात पाणी. तसं अख्ख्या गावात बोबाटा झाला की ह्या गोविंदच्या बायकोला, आता ती जाशीची राणीच होती, तिला काय कर्तबगार स्त्री होती. पोरगा नवर घरदार आमकं तमकं, गाया गुरं कोंबड्या सकट ती बैलाला सुद्धा खायला घालायची. हुशारच बाई, प्रपंचवाईक बाई. आणि तुम्हाला माहिती आहे, बाई आपल्या आयुष्यामध्ये सवत कधी सहन करीत नाही. सवत आईला म्हणली माझ्यात काय कमी होतो, हे तिकडे गेला शेण खायला. वैताग ती बाई, तुम्हाला सांगतो. येऊन दे घरी, येऊन दे घरी म्हणलं की तिथं काय तुम्हाला सांगतो सोपे सुट्टे काय बांधे आपण काय कर बडबड कर. मी चाललेच, लय जोर आला होता तर मी होते ना दुनियादारीन. ते बोलण्याचा पट्टा चालू झाल्यावर याच्यात जेवणातून ताटातून चांगले चांगले पदार्थ तर गायबच झाले बाबा. हा बाजरीच्या भाकरी तर एक साईडलाच भाताची, एका साईडला जाळलेली, दुसऱ्या बाजूला कच्चीच बा, सुट्टी नाही देत. ती मयाच आटली बाबा बायकोची, बाडबाड बाडबाड असं तसं. आता ही वामटच बायकोच्या बाडवाडीपेक्षा त्याला त्या उमाबाईचं शारीरिक सुख, तिचं शरीर, आणि एवढी शांत, एवढी मनमुराद उत्स्फूर्तपणे शरीर संबंधामध्ये रिस्पॉन्स देणारी बाई भेटली, त्यामुळे ती अडकली होती. त्याचा विषय नाही काय. आता ही फक्त वासना आहे का प्रेम आहे हे लक्षात घ्या तुम्ही. एखादा पुरुष एखाद्या स्त्रीमध्ये किती गुंतू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आहे ही कहाणी, ही स्टोरी, ही घटना घडलेली. ह्या परिस्थितीमध्ये वळवळ व्हायला लागली.
आता तिथं ती गरीबाचीच होती, तिचा नवरा बिचारा गरीब होता, पण बाकीची सासूनी सासऱ्यांनी जापाय सुरुवात केली. अरे लोक तोंडात शेण घालायला लागली, तू कवा सुधारायची? तुला काय कळतं का? आपल्या 3 पिढ्यात असं कोण केलं नव्हतं. माझ्या मनची मी मालकीन आहे, मला कायद्याचा सपोर्ट आहे, मी किती ठोके ठेवीन, नाही तर मी धंदा करीन. तुम्हाला आता मला सांगा, जी इज्जत झाकण्यासाठी दिलेलं कापड पांढरंगाने दिलं बा आपल्याला, समजा ती तिथून कमराचं सोडायचं डोक्याला गुंडाळायचं म्हणल्यावर काय किंमत राहिली का? जगण्याचे बी पर्याय. आमच्या एका जोडीदाराची सासू वेश्यावर रॅकेट चालवती, लई देव करी ती. घरात शिरलं की वेगवेगळ्या प्रकारचे दुपन बिपन हिंतीन, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे रॅकेट. कायद्याच्या कचाट्यात बिगावली होती, तिथून ती मारणाचा माल सारून परत बाहेर आली, परत धंदा चालू. आयला म्हणलं हे देवा पुढं कसं काय जात असतात बाबा, कसं म्हणायचं ना. त्यांना असं वाटत असेल की हे योग्य आहे, काय काय त्यांचे कुणाचं कसं डोकं सांगता येत नाही. आणि तोंडात प्रचंड गाण शिव्या. देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा अशा प्रकारचं काम करणारे लोक आहेत. अवघड आहे लोकांचं. आता शीत काय झालंय, ह्यो गोविंद एवढा वैतागला, तिच्याकडे गेला, म्हणला पैसे घेतो मी 1,00,000-2 लाख रुपये जवळ, तुझी तयारी आहे का? ही माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? मी तुला एक शब्द देतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही. आता ती एक जुन्या माणसाची मन आहे, तुम्हाला आतलं कळायचं नाही. बाई लाजतीच कवर, जोपर्यंत तिची लाज पुरुष पाहत नाही तोपर्यंत. पुरुषांनी एकदा तिची लाज पाहिली की ती बाईचं त्या पुरुषाचं असं घट्ट होतं तयार, म्हणजे हे उकाल का मजबूत जोड तुटेंगा नाही असं होतं. कुचू जी बोलायचं असतं ती दोघं एकमेकात बोलतात. हा, वास्तविक हे संबंध एक नवरा बायकोचे असले पाहिजेत, ध्यानात ठेवा, तितके घट्ट असले पाहिजेत. असं होत नाही. ये दिल मांगे मोर, याच्यात सगळी दुनिया बरबाद झाली बा. लाईन लागली, लाईन फोटोंची. मेले लोक, मारणार आहेत बरेच अजून. हिथं तिला म्हणलं असं तू आणि फक्त तूच, भरू करू आपण, भरू म्हणजे भरू म्हणजे म्हणली पळून जायचं. 35 वर्षाचा तरुण, सई नावाच्या 6 वर्षाची मुलगी असताना, अजून एक मुलगा असताना, चांगली बायको असताना, कर्तव्य दशे प्रपंच वाईट भयानक निर्णय घेत होता. फक्त 47 किलोच्या गुबगुबीत स्त्रीसाठी, तिच्या शरीर सुखासाठी, शरीर सुखाला चटवलेल्या तेवढे एक 15-20 मिनिटासाठी सगळं प्रपंचावर लाच सोडून भरून निघाला होता. भयानक. तीच बी म्हणली मी तयार आहे, पण मी ज्यावेळेस घराचा उमरा ओलडीन, पोरगी गेली कुच खात तिकडं. ती 1 वर्षाची, याला वासना, हे कलियुगी. पोरीबद्दल दया नाही. आधी माझं पपलन, माझं बबलन, माझं डिंपलन, माझा पपून छपू, किती तिचं मुख घेऊ पार त्या पोराचा तोंडाचा वास यायला लागतो. आणि एखादा ठोक्या भेटला की ती गेलं तोंड वासून लगेच. काय दुनिया आहे बा, असं कुठं असतं का? म्हणले मी येते. नवरा तर काय ते काम करू, ते गरीब होता बिचारा, म्हातारी जाऊन द्या गाडी. अख्ख्या प्रपंचाला लात मारली, यांनी लात मारली, दोघं पळून गेली. भरू 1,00,000-1.5 लाख होतं. काय दिवस राहिले छान चुकीत, जिल्ह्याच्या ठिकाणी गेले, ध्यानात ठेवा. पण त्यांना स्वतः जिल्हा निवडला नाही, दुसरा जिल्हा निवडला. आपल्याकडे पद्धत महाराष्ट्रात अशी आहे बघा, साधारण 150 ते 200 किलोमीटरच्या आत प्रत्येक एक जिल्हा आहे. याची रचना केली असते त्याची, 200 किलोमीटर लांब. आता हा काय IPS अधिकारी का हो, याला लगेच तिथं पोस्टिंग मिळायला किंवा काय नाही, आता शेतकरी माणूस. ह्याला मला सालाने राहावा का काय करावा? नाही म्हणले कंपनीत कामा, इन्शर्ट घालून कंपनीत जा, 15,000 रुपये पगार, 500 रुपये हाजरी, 10 तास काचकावून घ्यायची. ते तिकडे कंपनीत कामाला लागला. 35 वर्षाचा माणूस हा गोविंद. बाया आपली घरीच नवऱ्याची वाट बघत, कवा आता घरी येतोय, स्वयंपाक करून ठेवायची, कवा आम्ही गिळतोय, आणि कवा पूर्ण निर्वस्त्र होऊन सकाळी 7-8 वाजेपर्यंत एकमेकाला बिलगून झोपतोय. हा, ही दिसते स्वप्न वेगळेच आहेत आतली. हा, आपण तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणी सांगा नाही दुसरं. अशी लोक दुनिया आहे बरं का, अशी ध्यानात ठेवा. लोकाला वाटतं लय शाजोकेन, काय नाही, हमाम में सग नंगे, ध्यानात ठेवा. ह्याच्यासाठी सगळं गेलं. आता बघा, शेण याचा प्रपंच सोडलाय, तिने त्याचा सोडलाय.
1 महिना 2 महिने 3 महिने 6 महिने 12 महिने ते बाहेर राहिले. नशीब त्याच्यात ती गरोदर नाही राहिली, काय त्यांचा विषय असेल. 12 महिने एकत्र राहिले. नियती सुद्धा कुठेतरी दखल घेते, तुम्हाला सांगतो. लय अति केल्यावर ते नियतीने अशी दखल घेतली किंवा काहीतरी व्हायला पाहिजे. मानवी मेंदून त्यातली असलेली संप्रेरक रसायन विचार करण्याची क्षमता, तो आधी जी बायकोनी धुवून स्वच्छ, हा बायकोचा किती जीव होता तुम्हाला सांगतो. बायको आपल्यावर प्रेम करते हे नवऱ्याला कळलं पाहिजे. माऊली बादलीभर कपडे असू द्या, सासूचे असू द्या, सासऱ्याचे असू द्या, पोरांचे असू द्या, तिचं लुगडं असू द्या, परकर असू द्या, सगळी कपडे नवऱ्याचे असू द्या, स्वच्छ पाणी असताना ध्यान ठेवायचं. कधी मी सांगतो ती दुनिया कशी वागा. बादली स्वच्छ, कपडे धुवायला सुरुवात केली, भिजाया घातल्यात बा निरमा टाकून किंवा ह्याच्या, स्वच्छ पाणी असताना बायको ध्यान ठेवायचं. आधी कपडा कोणता धुवायला घेतली, स्वतःची घेती, पोरांची घेती, नवऱ्याची घेती, त्याच्यावर तिच्या मनातलं प्रेम कळतं किती. आणि एकदाच बघायचं नाही, 4-5 दिवस बघायचं की कपडे धुवायला घातले आधी कोणाची घेतली. म्हणजे काय तुमच्या घरात सणासुदी बांधला असा माझा विचार नाही, पण तुम्हाला ह्युमन सायकोलॉजी म्हणजे माणसाचं मानसशास्त्र त्यातल्या काही पैलू उलगडून दाखवतो मी सांगतो. हा तिने मस्त काही करून द्या, पण माणूस स्वतःवर सर्वाधिक प्रेम करतो ह्या मताचा मी करावं, हे पण चांगलं. पण तुमचा नंबर कधी. ह्याची या गोविंदची बायको अशी होती, पोरांच्या स्वतःच्या आधी नवऱ्याचे कपडे घेणार का. बया माझा नवरा 4 चौकात जायचा आहे, त्याची पांढरी तग बागड्यावानी कपडे असले पाहिजेत. आणि माझा नवरा म्हणजे त्या संघ बघणार दृष्टिकोन लोकांनी 4 चांगलं म्हणलं ना, मला अभिमानी का त्याची कारभारी नेहमी. ह्या स्त्रिया कमी व्हायला लागल्यात आता. आता विषय असा झाला की इथपर्यंत ठीक आहे. ह्याच्या मनात विचाराला वर्षभर एकत्र राहिल्यानंतर म्हणला घरी जायचं आपल्याला. आणि त्याला कारणही होतं, त्याच्या जोडीदाराने एकदा त्याला फोनवर सांगितलं होतं माणसाला. हा त्या जोडीदार माझा माझी सही कशी म्हणजे पोरगी. अरे पोरीविषयी तुला जर आधार असता तर तू तिला सोडून गेलाच नसताना. वर कुचम त्यात ती समजा लहान होती, पण ज्याच्या बापांनी ना आईने राढे केलेले त्या पोरांचं दुःख मला माहिती आहे. काय डसा रडतात लोक, जगायला जगतात ती की लोक नाव ठेवतात, माझ्या आईने असं केलं, माझ्या बापाने, माझ्या आईचे अनैतिक संबंध आहेत, प्रकरण माझ्या बापाने हाणले पोलीस स्टेशनपर्यंत. पोरांच्या मना परिणाम होतो या गोष्टीचा. तुम्ही आहे ना अशी संतती काढण्याआधी आहे ना, किंवा म्हणजे जन्माला घालण्याआधी म्हणतो मी बोलायला लेणं आलाय माणूस, तुम्ही दोरीत असाल तरच पोरण जन्माला घाला भाऊ, असं ह्या मताचा आहे. नाही तर लय अवघड आहे त्या पोरांचं. जिवंतपणी मरण त्यांना. आणि समाज प्युअर नालाय की त्वचा मारून मारून रक्तबंबाळ करतो त्यांना. आलिप्त होतात, एकांकी होतात, डिप्रेशन मध्ये जातात पोरं बरीच. या घटने मग तिला म्हणला मला तर घरी जायचं डोक्यात आहे, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. कारण याचं 12 महिन्यात मन भरलं होतं. बघा आता दुनिया कशी आहे. महिलांनी स्वतःच्या आईबापाच्या परस्पर गपचीप लग्न करणाराचे तुम्ही रील्स पाहता का. रील्स टाइम लय होते, मला बोलूशी लय वाटतं का. रील्स मध्ये तुम्हाला सांगतो पाटकुनी, काही रील्स अशा असतात की वधूवर सूचक मंडळ वेगळं आणि ते रजिस्टर मॅरेज रजिस्टर जिथं लग्न केलं जातं त्या ठिकाणच्या रील्स आहेत बघा. ती कुत्री बसलेली पलीकड 18 वर्ष पूर्ण झालेली आणि ह्यो बोकड्या बसलेला अलीकड. तो रजिस्ट्रार त्या दोघांना विचारतो, तुम्ही लग्न करत आहात, असं तुम्ही नशे खाले आहात, आमला केला तुम्ही मर्जीने करताय का. सगळं हा हा म्हणते. त्या पोरीला विचारलं जातं ना की तुम्ही लग्न करताय याच्याबरोबर कायदेशीर, हे तुमच्या आईवडिलांना माहीत आहे का. ती नाही म्हणते. लाज वाटली पाहिजे, लाज नाही म्हणायची. म्हणजे ही गपचीप चोरून पळून जाऊन लग्न करणारे लोक असतात कायद्याचा आधार घेऊन. शरम वाटली पाहिजे, शरम. हा तू पुढल्यावर जर मी थांबतोला शाप दिल्यावर लय व्याकार आहे, लय नीच. आणि यांच्या अवलादी अशा पळून जाणार, थांबणार नाहीत. असंही वाईटाला चांगलं करून चांगलं होत नाही, वाईट करून चांगलं होईल का तुम्हाला वाटतं. आज सतयुगच म्हणतोय, कलियुग सतयुग येणार आहे अजून. कलियुगामध्ये चांगल्या माणसाला सगळ्यात जास्त त्रास आहे, चांगल्याच माणसाला. असंही आणि ह्या हाताने दोन्ही हात पापाने भरले ना आयुष्यभर गेला असतो मी. हा मला लय सांगायचं असतं. पोलीस कॉन्स्टेबलची बायको मला फोन करते की मी स्टोरी ऐकते तुमच्या घरी
पण आमचा नवरा अशा चुरगळल्या भरून ठासून नोट आणतो संध्याकाळी. बघा ही अवस्था. मला मला म्हणतो जे पिऊन आलेला असतो ते लोकांचे 100-200 हाणलेले हो, 500-1000 कुणाचं काय कुणाचं. मला असं किळसवाणं वाटतं त्या पैशाकडे बघितल्या. नवरा आहे ती जर सर्किट आहे म्हणली, पोलीस आहे ना, पण तेवढं आणतो बा ते. म्हणले काय करता मग तू? नाही काही ठराविक रक्कम सांगते की घे सोनं घे, की आता आम्हाला जमीन पण घ्यायची. म्हणलं घ्या जमीन. हा, पहिली दुसरी तिसरी पिढी अशी जन्मन, ही कोण खाणार? चल बजाव काला का वाकाट खाएगा. ते जामखेड जाणार आहेत थांबा. आणि हे नरकात देती घेती नरकाशी जाती संत तुकाराम महाराज. चलू द्या, यांना हे थांबू शकत नाही तुम्हाला सांग. हा, लय नालायक नोंग निघाली. आता ह्यांच्या घटनेत तिला म्हणला तुझं काय घरी जायचंय ना? म्हणली ह्या का मी काय माझ्या घरी जाणार नाही. ही उमाबाई म्हणली मी फक्त तुम्हाला समर्पित केलंय, तुमच्यासाठी पोरगी सोडला, प्रपंच सोडलाय, काय होईल चांगलं वाईट तुमच्या बरोबर मी सोडू शकत नाही. चायला मला आता अवघड झालं होतं. ही जो खोटा बसला पण फिट बसला, मला हालायचं नाव घ्याय ना. बर मला ठीक आहे माझं काय म्हणणं नाही. ह्याला याच्या मनात इतका परिवर्तन झालं. म्हणला इतकी माझ्यावर प्रेम करणारी बाई, कपड्यात सुद्धा विचार करत नाही, म्हणून तसं रिस्पॉन्स देणार, म्हणून तसं असणं करणारी, सगळं म्हणजे मनापासून जीव लावणारी, एवढी जर माझ्या आयुष्यात आली असेल तर हिच्याशिवाय आपल्याला कोण नाही जगात. फिरली बुद्धी बाबाची. मानला तुला बी सांभाळतो बायकोला बी सांभाळतो. घरी आलं आता एवढ्या 35 वर्षाच्या माणसाला कोण काय म्हणणार आहे? 10-12 तास गडी आहे ना, हटाव मिशी आहे. मला मी निर्णय घेतलाय दोघी बी नांदवायच्या. हा, आम्ही देवळात लग्न केले असतस. बायकोनी काढली उलटी चप्पल वेगळी असते तुम्हाला सांगतो. हा, पार आई माय काढली याची, गोळा कुत्रा सोडला कुत्र्यान बित्र्यान. हा, ती बी जरा गडबडलंच ना आतून, कारण 12 महिने बाहेर होता गडी. पण त्या बाईने ठासून नेटाने प्रपंच चालवित होती. त्यांना ठेवा म्हातारी होती, काय करणार. आली आहे बोगासी असावी सादर. आईला मला बायको तर काय ऍडजस्ट करता. मानला तू जर घरात नाही तिला घेतलं, नाही सांभाळून घेतलं, बारक्या बहिणीप्रमाणे नाही वागवलं तर मी माझ्या जीवाचं बरे वाट करेन. म्हणली लगेच कर. हा, भांगरी भोंगरी माझं नशीब, त्याला किंमत नाही म्हणली. मग गाडी फाकाळतो बरं का. हा, पाठ्यामागं तुम्हाला सांगितलं होतं ना की वशीकरण बिशीकरण ह्या प्रकाराला सुद्धा बऱ्याच कुटुंबात वाटलं झालंय. बऱ्याचशा बायांचं नवरं दुसऱ्या बायांनी पटावल्यात, हिच्याकडे जात नाही तिकडं जात. काही तर नात्यातल्या नात्याच कार्यक्रम केलाय. हा, माहिती आहे का, त्यांनी मला सांगितले फोनवर माझा नवरा असा असायचं. आपले बी सबस्क्रायबर आहेत त्याच्यात, हे पण तुम्हाला सांगू. दुसऱ्या बायबरोबर राहणार, स्वतःच्या बायकोला जाळू मारणार ही लोक. ह्यांचा सुद्धा कार्यक्रम करेक्ट होणार. खालून जीप काळी आपली 100% होणार. वाईटाचं वाईट होणार आहे, ध्यानात ठेवा. त्यांना वाटतं असं थांब बाबा. ह्या घटनेमध्ये तिथून ते दोघं निघाले गावाच्या शिवारात, आले निवांत जागी आणि म्हणले आपण दोघं एकत्र जीवन जगू शकत नाही, पण आपण दोघं एकत्र मरू शकतो. मूर्खपणाचा निर्णय, ध्यानात ठेवा. आणि असली मिलीच पाहिजेत ना. जो स्वतःच्या लहान लेकराचा होऊ शकला नाही, जाशीच्या राणीप्रमाणे प्रपंच करणाऱ्या बायकोचा होऊ शकला नाही, म्हातारपणाचा आधार काठी असणाऱ्या आपल्या आई वडिलाचा होऊ शकला, ज्यांनी काढला आपल्याला, त्यांनी जगून बघ काय करतो तू मोकारी. काय मोकार जगू, काय तुला आता तू खाणार हागणार तर गाण करणार पृथ्वी तलावर, काय डोक्याला ताण करतो. तुम्ही उरकलं विषारी प्राशन औषध करून दोघे खलास. याला प्रेम मानायचं का? हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले युट्यूबर तुमचे ते स्टोरी सांगणारे, त्यांचे प्रेम संबंध होते आणि प्रेम संबंधातून त्यांनी आत्महत्या केली. हे धंदे करतात काही, यांना सुद्धा शिवटून काढलं पाहिजे एक दिवस. तुम्हाला सांगतो काय घडतंय, कसं घडतंय, कशामुळं. हा, या दुनियेमध्ये रेल्वेच्या सरळ दोरीसारखं जागा बा माझा आहे का येड्याच. तुम्हाला प्रॉब्लेमच नाही. रेल्वेची कधी असं वाकडं तिकडं असतं का? ते होऊ शकत नाही. सरळ दोरी, सरळ राहा, तुमचा शेवट मार्ग. हा,
चांगलंच होणार आहे, एंड चांगला होणार आहे. आणि ज्याचा एंड चांगला होईल, ज्याचा शेवट चांगला होईल ना, अजून आयुष्यात काय पाहिजे, पूर्ण आयुष्य जगा, सुंदर जीवन आहे. हा, आयुष्याची किंमत जाणून घ्यायची असेल ना, माझ्यासारख्या एखाद्या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जायचं किंवा काय. हा, दड फाडणारी रडणारी करोनात बऱ्याच जणांनी हे केलंय. आपल्या जवळ ज्याचं कोणाला तरी घरात तरी गेलंय, नातेवाईकापैकी गेलंय, त्यांच्या आठवणीने अजूनही कधी कधी दिवाळीचा घास सुद्धा आठवण आल्यावर कडू लागतो. ही वस्तुस्थिती आहे. माणूस भावनाशील प्राणी आहे. एकटा राहिलेला माणूस वेडा होतो, ध्यानात ठेवा. एकटा राहायचं नाही. समाजशील प्राणी आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना आत असली पाहिजे. तुमच्या 50-100 रुपयाला आज इतकं महत्व आहे की आपण काय सरकार आहे का, आपण काय मोठे माणसं आहे का. आपल्याला आज बी उघडे केलं तरी बन्याला 2 आणि आंध्रपटला 2-4 बिळे दिसतात. तुम्हाला सांगू, सर्वसाधारण माणसं आहे. पण 5-50 आपल्या त्या लोकांच्या काही का व्हायना मदतीत आपण सगळं त्याचं व्हिडिओ शूटिंग करणारे मिळले तर दुधात साखर पडली. रामकृष्ण हरी माऊली.